तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही पंचायतर मंदिर नडाळ खोपोली येथे दर्शन करण्यासाठी चाललो आहेत. पंचायतर मंदिर म्हणजे तिथे 5 मंदिर आहेत, एक लागोपाठ 5 मंदिर बाजूबाजूला. तिथे आम्ही दर्शन करण्यासाठी चाललो आज. ठीक आहे, चला जाऊया. ही आमची गाडीमध्ये आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत. चला भेटूया तिथे दर्शन करण्यासाठी डायरेक्ट तिथे लोकेशनला. तर या गाडीमध्ये आम्ही फॅमिलीसोबत चाललो आहे. चला. तर या आम्ही पोहोचलो आहे नडाळ पंचायत मंदिर येथे. हे बाहेरचा नजारा, बाहेरचे दृश्य असे दिसते. इथे गाडी पार्किंग वगैरे आहे. इथे 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही काय घेऊन आला असेल तर इथे पार्क करू शकता. हे 5 मंदिर एका लागून आहेत, एका पाठोपाठ. हे आहे पंचायतर मंदिराचं मेन गेट. इथून एंट्री करावं लागेल. मेन गेट, एंट्री गेट समजू शकतो. हे बघा पुढचे मंदिर आहेत 5 कंटिन्यू लागोपाठ 5 मंदिर आहेत. हे वरती श्री पंचायतन महाद्वार. माझी वाईफ, तर माझी सिस्टर. इथून पुढे महाद्वार आहे. इथून 5 मंदिर लागोपाठ आहेत. ही वरती जाण्यासाठी आपल्या महाद्वाराच्या आतून पायऱ्या लागतात. पायऱ्याने आपण आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथून हळू माझी भाचा आणि भाची ते वरती जातात. हा पहिला मंदिर पुढे समोर दिसतो तो एक आहे, आणि त्याच्या पुढे बाजूला हे 4 मंदिर आहेत. म्हणजे टोटल 5 मंदिर असे लागोपाठ आहेत. तर हे साईबाबाचं पहिलं मंदिर आहे. पहिले मंदिर जे आहे ते साईबाबा. ते दर्शन करून आम्ही दुसऱ्या मंदिराकडे गेलो. हे दुसरं मंदिर आहे. दुसरं मंदिर गणपतीचं दुसरं मंदिर. छान अशी मूर्ती आहे तिथे गणपतीची. दुसरं मंदिर. त्याच्यानंतर आम्ही पुढे संकटमोचन हनुमान मंदिर, हे तिसरं मंदिर हनुमानाचं. त्याच्यानंतर हे 4थं मंदिर आहे. पुढे 4थं मंदिर आहे हे नरळेश्वर महादेव मंदिर. महादेवाचं मंदिर आहे तिथे, हे 4 नंबरचं. त्याच्या बाजूला एक मंदिर आहे. म्हणजे टोटल असे 5 मंदिर आहेत तिथे. हे शेवटचं 5 मंदिर होतं ते महाकाली मंदिर होतं. 5वं मंदिर महाकाली मातेचं दर्शन झाल्यानंतर हे बाहेरचा दृश्य आहे, मंदिराच्या बाहेरचा. खूप छान असं दृश्य, हिरवगार वातावरण, पावसाळ्यात असं छान दिसतं. पुढचा हा छोटासा गार्डन आहे. गार्डन वगैरे इथे मस्त आहे. इथून खालून तिथे त्या साईडला जाताना रस्ता, इथून पुढे मंदिराच्या समोरून रस्ता वगैरे आहे. समोर लिहिले JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, म्हणजे JM म्हात्रे यांनी हे मंदिर, त्यांच्या संस्थेतर्फे मंदिर बांधण्यात आले. हे पंचायतर मंदिर नडाळ. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाले, आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बाहेरून अशा प्रकारे दिसते मंदिर 5 मंदिर, गेट वगैरे. हा बाहेरचे दृश्य आहे. पूर्ण पार्किंग व्यवस्था वगैरे आहे, मस्त आहे. आणि खूप छान असं वातावरण वगैरे आहे तिथे. मोकळी जागा आहे पूर्ण. पार्किंगसाठी सुविधा आहे. तर मस्त छान असं वातावरण वगैरे होतं. 5 मंदिर बाहेरून संध्याकाळच्या टायमाला लाईटिंग थोडीशी लावली होती, त्या टायमाचं दृश्य आहे. कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 5 मंदिर बघा कंटिन्यू एक लागोपाठ. तर आवडला असेल तुम्हाला माझा ब्लॉग तर लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.